नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण न्यूज घेऊन आलेलो आहे। या शेतकऱ्यांना मिळणार नाही 19वा हप्ता। जो 19वा हप्ता येणार आहे पीएम किसान योजनेचा, तो या शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे। तर अशा प्रकारची न्यूज आहे, बातमी आहे। तर असे किती शेतकरी आहेत त्यांना 19वा हप्ता मिळणार नाही आहे आणि का मिळणार नाही या रिलेटेड डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही पाहू शकता, सरकारने जाहीर केली नवीन यादी। डिटेल माहिती सांगणार आहे की असे किती शेतकरी आहेत आणि का मिळणार नाही आहे त्यांना 19वा हप्ता। तर ही जी डिटेल बातमी आहे ती मराठी गोल्ड या न्यूज चॅनलची वरची आहे। तर तुम्हाला डिटेल माहिती मी सांगणार आहे, त्यांनी त्या न्यूजमध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता हेडलाईन, पीएम किसान योजनाबाबत मोठी बातमी। या 3 कोटी शेतकऱ्यांना, किती आहे 3 कोटी, या 3 कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही 19वा हप्ता। सरकारने जाहीर केली नवीन यादी, जाहीर केली नवीन यादी। 3 कोटी शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे 19वा। तर का मिळणार नाही आहे 3 कोटी शेतकऱ्यांना 19वा हप्ता या रिलेटेड डिटेल बातमी बघू। आता तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर न्यूज, आपण डिटेल माहिती बघणार आहे। पीएम किसान सन्मान निधी न्यू अपडेट आलेली आहे। जर तुम्ही देखील प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण सरकारने 19वा किस्तसाठी लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी ही सुमारे 3 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 19वी किस्त मिळणार नाहीये। म्हणजे 3 कोटीपेक्षा जास्त असे शेतकरी आहेत, तेव्हा त्यांना 19वा हप्ता मिळणार नाही अशी न्यूज आहे, अशी बातमी आहे। तर डिटेल बघू। कारण सरकारी आकडेवारीनुसार अजूनही असे कोट्यावधी शेतकरी आहेत ज्यांनी सरकारी आदेशाचे पालन केले नाही। योजनेअंतर्गत पारदर्शकता आणण्यासाठी अशा शेतकऱ्यांना सरकार यावेळी 19व्या किस्तपासून वंचित ठेवणार आहे। कारण अनेकदा सांगूनही त्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही आणि भूलेख सत्यापनही केले नाही। म्हणजे का मिळणार नाही आहे? कारण त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही आहे। अजून ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे आणि भूलेख सत्यापनही केलेले नाही आहे, त्यामुळे त्यांना 19वा हप्ता मिळणार नाही आहे। आता पूर्ण डिटेल बघू पुढे। फक्त 9.4 कोटी लोकांना मिळाला होता लाभ, म्हणजे 9.4 कोटी लोकांना लाभ मिळाला होता मागचा जो हप्ता होता त्याचा। तुम्हाला कळू इच्छितो की ऑक्टोबर महिन्यात पीएम मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान देशातील 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान निधीच्या 18व्या किस्तीअंतर्गत 2-2 हजार रुपये ट्रान्सफर केले होते। त्यावेळी सुमारे 2 कोटी 80 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते। त्याचे कारण विभागाने सांगितले होते की या शेतकऱ्यांनी सरकारी नियमांचे पालन केले नाही। म्हणजे जो ऑक्टोबरचा हप्ता आला होता तो साधारणपणे 9.4 कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता आणि त्यात ही 18व्या हप्त्यात जो 18वा हप्ता त्यामध्ये 2 कोटी 80 लाखाहून अधिक शेतकरी ह्या योजनेपासून वंचित राहिले होते, कारण की सरकारी नियमांचे पालन केलेले नव्हते। तर सरकारी आकडेवारीनुसार आता 19व्या किस्तच्या संदर्भात यादी तयार केली जात आहे, तरीही लाभार्थ्यांचा आकडा फक्त 9 कोटीवर स्थिर आहे, कारण अजूनही कोट्यवधी शेतकऱ्यांनी सरकारी नियमांचे पालन केलेले नाही। आता डिटेल बघू, कधी येणार 19वा हप्त्या रिलेटेड त्यांनी न्यूजही सांगितलेलं आहे की कधी येऊ शकतो। या दिवशी येणार 19वी किस्त। तुम्हाला कळवू इच्छितो की ऑक्टोबर महिन्यात 18व्या किस्तचे 2-2 हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते। चतुर्मासिक आधारावर पीएम किसान निधीची किस्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते। यानुसार जानेवारीच्या मध्यात 19वी किस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे। म्हणजे जानेवारीच्या मध्यात 19वी किस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे, अशी बातमी आहे। डिटेल बघू पुढे। मात्र अद्याप सरकारने कोणत्याही अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही। जर तुम्ही अद्याप ई-केवायसी, भूलेख सत्यापन आणि तुमच्या आधारचा बँक खात्याशी लिंक केले नसेल तर तुम्ही हे करून तुमचे नाव 19व्या किस्तच्या लाभार्थ्यांमध्ये समाविष्ट करू इच्छिता, त्यामुळे आजच हे तिन्ही कामे पूर्ण करा। म्हणजे कारण की एकतर जे शेतकरी आहेत त्यांनी ई-केवायसी केले नाही आणि भूलेख सत्यापन केलेले नाही आहे, त्यामुळे त्यांची 19वी किस्त येऊ शकत नाही आहे। तर त्यांनी आत्ताच करून घेतलं पाहिजे की ई-केवायसी, भूलेख सत्यापन आणि तुमच्या आधारला बँक खात्याशी लिंक करणे महत्त्वाचे। या 3 गोष्टी करणे अतिमहत्त्वपूर्ण आहे पीएम किसान योजनेसाठी। तर मी डिटेल माहिती सांगितलेली आहे की का 3 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 19वा हप्ता येणार नाही आहे आणि कधी येऊ शकतो या रिलेटेड यामध्ये सांगितलेलं की जानेवारीच्या मध्यापर्यंत हप्ता येऊ शकतो। डिटेल माहिती सांगितलेलं आहे तुम्हाला पीएम किसान योजनेसंदर्भात, जी न्यूज होती, जी बातमी होती, मी पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय